नमस्कार, मी समीक्षा हेमंत देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही CSMT परिसरातील वास्तूंना रोषणाई, छायाचित्रकारांची लगबग सुरू. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात महायुतीची बैठक, वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. येत्या 15 दिवसात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करणार रायगड प्रेस क्लब जिल्हाध्यक्ष मनोज खांबेंचा इशारा. लाडकी बहीण योजनेवरून न्यायालयाने राज्य सरकारला झापले, योजनांसाठी पैसे शेतकऱ्यांचे काय, कोर्टाचा सवाल. जम्मू काश्मीर मधील डोडा येथे भीषण चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा. आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा. न्हावा गव्हाण ST प्रवाशांची गेली 2 वर्ष होत असलेली गैरसोय बंद होणार असून लवकरच या मार्गावर लाल परी धावणार असे आश्वासन पनवेल आगार प्रमुखांनी कामगार नेते महेंद्र घरत यांना दिले आहे. याबद्दल पनवेल आगार प्रमुख लवकरच सर्वेक्षण देखील करणार आहे. गव्हाण फाटा मार्गावर बांधण्यात येणाऱ्या सिडकोच्या नवीन शहराच्या नियोजनामुळे सिडको व्यवस्थापनाने या मार्गाला 5 किलोमीटरचा पर्यायी मार्ग सांगितला, परंतु लोकनेते महेंद्र घरत यांनी राष्ट्रीय महामार्गाला भुयार देऊन गव्हाण फाटा रस्ता अबाधित ठेवण्याचे ठरवून या मार्गाला सिडको व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांकडून निधी मंजूर करत 2 वर्षांनंतर हा मार्ग पूर्ण केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत विकसित करण्यात येत असलेल्या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा जास्तीत जास्त गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. महसूल पंधरवड्यानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूर पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जावळेकरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पेण तालुक्यातील हमरापूर हे गणपती कारखान्याचे माहेरघर असून देशात तसेच परदेशातही येथून गणेश मूर्ती पाठवल्या जातात. तसेच या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. त्यामुळे गणेश मूर्ती कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाद्वारे हमरापूर पेण येथे क्लस्टर समूह केंद्र तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मूर्तिकारांना विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणार आहे. एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न ठाण्यातील बाळकुम भागात करण्यात आला. मात्र यावेळी सराफाने त्याच्याकडे असलेल्या एका दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने दरोडेखोर पळून गेले. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे एकाला पकडण्यात यश आले असून कापूरबावडी पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेस क्षेपणभूमी तयार करण्यासाठी मौजे आतकोली येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली असून क्षेपणभूमी परिसरात सभोवतालचे राखीव क्षेत्र सुव्यवस्थित ठेवावे असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले. यावेळी घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात यावे. क्षेपणभूमीत कचरा येत असताना वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून गाड्यांची ये-जा जलद होईल याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा तातडीने उभ्या केल्या जाव्यात असे स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी या पाहणीनंतर दिले. गणेशोत्सवाला काहीच दिवस उरले असताना अद्यापही शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नसल्याने युवक काँग्रेसतर्फे आज कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आले. खड्डेयुक्त रस्त्यांमुळे शहरात 2 तास वाहतूक कोंडी होत असल्या विरोधात संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा धरला. यावेळी चुकून रस्ता दिसला तर दचकू नका, पुढे खड्डे आहेत अशी बॅनरबाजी करत प्रशासनावर ताशेरे मारले आहेत. आज युवक काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबिवली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल, पूर्ण शहरामध्ये 2-2 तास ट्रॅफिकची कोंडी होते, ट्रॅफिक जाम होते, सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. त्यासाठी आदिवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत. आमचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष बॉबी इथे उपस्थित आहेत, कंचनताई आहेत, सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे, प्रशासनाला जाग आली पाहिजे, कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. बातमीपत्रात सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या घडामोडींचा आढावा घेत. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.